नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला जो क्वेश्चन 1 आहे त्यामधला एक्झाम्पल 5. चला बघूया एक्झाम्पल 5 काय आहे. एमसीक्यू. चला सगळ्यात पहिले एक्झाम 5 काय म्हणतं ते वाचून घेऊ. काय ax plus by equal to c and mx plus ny equal to d and an is not equal to bm, then these simultaneous equation have. मग असे चार ऑप्शन दिलेले. किती सोल्युशन आहे म्हणतं. कॉमन सोल्युशन आहे, नो सोल्युशन आहे, इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन आहे, ओनली 2 नंबर ऑफ सोल्युशन. काय आहे चला असं आपल्याला ax plus by equal to c हा एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिलेला आहे. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिलेले असे 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिलेले आणि त्यांचं म्हणणं आहे an आणि bm जे आहे जे नॉट इक्वल टू आहे. सगळ्यात पहिले आता सपोज जर कधी आपण a आणि b आणि c च्या व्हॅल्यू टाकल्या आणि इथं पण m n d ची व्हॅल्यू टाकली तर दोन इक्वेशन तयार होते. सगळ्यात पहिले इक्वेशन काय बघा, ax plus by equal to c आहे ना. ax plus by equal to c आणि दुसरं काय म्हणतंय बघा, mx plus ny equal to d आणि त्यामध्ये काय म्हणतंय बघा, an आता सपोज an नॉट इक्वल टू bm. हा b आणि bm असं म्हणणं आहे त्यांचं. तर जर कधी आपण ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये इथं व्हॅल्यू टाकल्या, याची जागी घेतलं, बी ची घेतले आणि नंतर ग्राफवर अशा दोन्ही लाईन काढल्या. सपोज एक लाईन इकडून आली, एक लाईन इथं झाली आणि असा त्याचा एक इंटरसेक्शन काइन पॉइंट येईल दोघांचा, कारण की हे दोन व्हॅल्यू जे हे ही कंडिशन मुळे. ओके, तुम्ही करून बघा. ए ची, बी ची आणि सी ची व्हॅल्यू टाका, इथे एम आणि एन आणि डी ची व्हॅल्यू टाका, त्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा. तुम्हाला भेटून जाईल, एकच सोल्युशन भेटून जाईल त्याचं. आणि लक्षात ठेवायचं व्हॅल्यू टाकताना काय, ए हा आणि एन नॉट इक्वल टू बी आणि एम आला पाहिजे. ओके मित्रांनो, चला म्हणजे काय होतंय बघा, इंटरसेक्शन पॉइंट किती भेटतोय आपल्याला, एकच. म्हणजे काय म्हणतंय, ओनली वन कॉमन सोल्युशन. याचं कॉमन सोल्युशन किती असणार आहे, एकच असणार आहे. हा ऑप्शन आपला त्याचा बरोबर आहे. मग इथे लिहा ANS आन्सर इक्वल टू ए. काय हे ए ऑप्शन, ए ओनली वन कॉमन सोल्युशन. आता मी सॉल्व्ह केलं असतं ते, पण ते बरंच लेंदी आहे, त्यामुळे काही सॉल्व्ह करायची गरज नाही. आपल्याला फक्त ग्राफिकल, आपण जसं इंटरसेक्शन पॉइंट करतो ग्राफिकल मध्ये आणि ते त्याचं सोल्युशन भेटतं त्याच प्रकारे आहे. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.